नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वास्तव संख्या मधील सराव संच 2.2 पाहणार आहोत. पहिला प्रश्न, 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा. समजा 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे. काय समजले आपण? 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे. तर 4 वर्गमुळात 2 ही जर परिमेय संख्या असेल तर 4 वर्गमुळात 2 बरोबर a/b असे आपल्याला लिहिता येईल. तुम्ही परिमेय संख्येची व्याख्या मागील इयत्तांमध्ये अभ्यासलेली आहे. a/b या स्वरूपातील कोणतीही संख्या परिमेय संख्या असते. या ठिकाणी a आणि b हे पूर्णांक आहेत, परंतु b हा शून्य नाही. पहा, समजा 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे. तर 4 वर्गमुळात 2 ही जर परिमेय संख्या असेल तर 4 वर्गमुळात 2 बरोबर a/b. a आणि b हे पूर्णांक आहेत, पण b हा शून्य नाही, कारण शून्याने कोणत्याही संख्येला भागता येत नाही. हा 4 इथं वर्गमुळात 2ला गुणिले तो जर आपण तिकडे नेला तर भागिले होईल. म्हणून वर्गमुळात 2 बरोबर a/4b. a आणि b हे पूर्णांक आहेत, हे आपण वरती पाहिले. म्हणून a/4b ही काय येईल? परिमेय संख्या येईल, कारण प्रत्येक पूर्णांक काय असतो? परिमेय असतो. म्हणून a/4b ही सुद्धा संख्या काय आली? परिमेय. आपण वरती काय म्हटलेलं आहे? 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असं समजा 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे. आता a/4b ही परिमेय संख्या आहे, परंतु वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. मग या ठिकाणी a/4b म्हणजेच ही उजवी बाजू जर परिमेय असेल आणि डावी बाजू जर अपरिमेय असेल तर या ठिकाणी आपल्याला विसंगती आढळते. म्हणजेच 4 वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय संख्या आहे असे मानणे चुकीचे आहे. म्हणून 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे. पहा, तुमच्या लक्षात आले असेलच. पुन्हा एकदा ऐका. समजा 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे. तर 4 वर्गमुळात 2 जर परिमेय असेल तर 4 वर्गमुळात 2 बरोबर a/b. a आणि b हे पूर्णांक आहेत, पण b हा शून्य नाही. हा 4 या ठिकाणी गुणिले म्हणून त्याला इकडे पाठवला, तो भागिले होईल. वर्गमुळात 2 बरोबर a/4b, पण a आणि b पूर्णांक आहेत, म्हणून a/4b ही परिमेय संख्या झाली. परंतु या ठिकाणी a/4b ही उजवी बाजू आहे, ती परिमेय आहे, आणि वर्गमुळात 2 ही डावी बाजू ती अपरिमेय आहे. वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे, म्हणून डावी बाजू अपरिमेय आणि उजवी बाजू परिमेय यामध्ये आपल्याला विसंगती आढळते. म्हणून 4 वर्गमुळात 2 हे विधान परिमेय आहे असे आपण जे सुरुवातीला मानले ते मानणे चुकीचे आहे. याचाच अर्थ 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. दुसरे उदाहरण, 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा. समजा 3 अधिक वर्गमुळात 5 या संख्येला सुद्धा आपण परिमेय संख्या आहे असे मानले. पहा, पुन्हा एकदा ऐका. समजा 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या आहे. आता 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या असेल तर 3 अधिक वर्गमुळात 5 बरोबर a/b. या ठिकाणी सुद्धा a आणि b हे पूर्णांक असतील,
आणि बी हा शून्य असणार नाही, म्हणजेच बी इज नॉट इक्वल टू 0. तर बी हा शून्य असणार नाही. हा 3 या ठिकाणी अधिक आहे, तिकडे गेल्यानंतर वजा येईल. म्हणून वर्गमुळात 5 बरोबर ए छेद बी वजा 3. ए आणि बी हे पूर्णांक आहेत, त्यामुळे ए छेद बी वजा 3 ही परिमेय संख्या आहे. तर ए छेद बी वजा 3 ही जर परिमेय संख्या आहे आणि डावी बाजू पाहिली तर डावी बाजू आहे वर्गमुळात 5, पण वर्गमुळात 5 ही संख्या अपरिमेय आहे. मग अपरिमेय बरोबर परिमेय ही आपल्याला विसंगती आढळते. म्हणून 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या आहे असे मानणे चुकीचे आहे. मग ही परिमेय नाही तर मग कशी आहे? तर ही संख्या अपरिमेय आहे. पहा, पुन्हा एकदा ऐका. समजा 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या आहे. जर ही परिमेय असेल तर 3 अधिक वर्गमुळात 5 बरोबर ए छेद बी. ए आणि बी हे पूर्णांक आहेत, पण बी हा शून्य नाही. हा 3 या ठिकाणी अधिक आहे, तिकडे गेल्यानंतर वजा झाला. वर्गमुळात 5 बरोबर ए छेद बी वजा 3. ए छेद बी, ए आणि बी हे पूर्णांक आहेत, म्हणजे ए छेद बी वजा 3 ही संख्या परिमेय आहे. मग उजवी बाजू परिमेय आणि वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे, डावी बाजू अपरिमेय, ही विसंगती आढळते. म्हणून 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या परिमेय आहे असे आपण जे वरती मांडले आहे ते म्हणणे चुकीचे आहे. मग 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या परिमेय नसून ती अपरिमेय आहे. पुढील प्रश्न, वर्गमुळात 5 वर्गमुळात 10 या संख्या संख्यारेषेवर दाखवा. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीमध्ये अपरिमेय संख्या संख्यारेषेवर दाखवण्यास तुम्ही शिकलेले आहात. आपण या ठिकाणी या संख्या संख्यारेषेवर दाखवूया. तर संख्यारेषेवर संख्या लिहिण्यास आरंभ आपण शून्यापासून करतो. प्रथम आपल्याला वर्गमुळात 5 ही संख्या संख्यारेषेवर दाखवायची आहे. तर 5च्या जवळची संख्या आणि 5पेक्षा लहान तर 4. 5 हे वर्गमुळात आहे, मग 4चे वर्गमूळ किती येईल? 2. म्हणून संख्यारेषेवर 1 आणि 2 या संख्या आपण दाखवल्या. या ठिकाणी या 2 वरती आपण लंब टाकला. या सर्व कृती तुम्ही पट्टी, पेन्सिल आणि कंपासच्या सहाय्याने करायच्या आहेत. लंब टाकला याचा अर्थ इथं 90 अंशाचा कोन आहे. हा आरंभ बिंदू आणि या लंबाचे वरचे टोक जर आपण जोडले, समजा या ठिकाणी ओ नाव दिले, या ठिकाणी ए दिले आणि इथे बी दिले, तर त्रिकोण ओ ए बी हा काटकोन त्रिकोण झाला. ए बी हे अंतर 1 एकक घेतले. ओ बी हे अंतर 2 आहे, आपण सुरुवातीलाच घेतलेले आहे. ओ पासून बी पर्यंतचं अंतर आहे 2 एकक. ए बी अंतर आहे 1 एकक. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार ओ ए बी या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. कर्ण आहे ओ ए, मग ओ एचा वर्ग बरोबर आपण ओ ए बरोबर सध्या एक्स घेऊया, म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर ही पहिली बाजू आहे 2, म्हणजे 2चा वर्ग अधिक ए बीचं माप आहे 1, 1चा वर्ग. 2चा वर्ग 4 अधिक 1चा वर्ग 1, 4 आणि 1 5. एक्स वर्ग बरोबर 5 आले. मग एक्स वर्ग बरोबर 5 असतील तर एक्स बरोबर काय येईल? वर्गमुळात 5. मग या ठिकाणी एक्सची किंमत आली वर्गमुळात 5. आता पुढे काय करायचे? तर कंपासच्या साहाय्याने ओ ए इतके अंतर कंपासमध्ये घ्यायचे. कंपासचे पोलादी टोक या ठिकाणी आरंभ बिंदूवरती ठेवून पेन्सिलचे टोक ए वरती ठेवून असा कंस करायचा. तो कंस या रेषेला ज्या ठिकाणी छेदेल ते अंतर असेल वर्गमुळात 5. तुमच्या लक्षात आले का? पहा, ओ ए हे अंतर आलेलं आहे वर्गमुळात 5 आणि आपण कंपासमध्ये ओ ए इतकं अंतर घेणार आहोत. मग ए पासून जर आर्क काढला
तर ओ पासून आर्कपर्यंतचं जे अंतर आहे, कंसापर्यंतचं जे अंतर आहे ते अंतर असेल वर्गमुळात 5. अशा रीतीने वर्गमुळात 5 ही संख्या आपल्याला संख्यारेषेवर दाखवता येईल. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी वर्गमुळात 5 दिलेले आहे. तर काय केले मी, 5च्या लगतची लहान संख्या 4, 5चे वर्गमूळ म्हणून 4चेही वर्गमूळ घेतले, 4चे वर्गमूळ 2 म्हणून 1 आणि 2 या संख्या संख्यारेषेवर दाखवल्या. त्या 2 वरती लंब टाकला आणि पायथागोरसचा सिद्धांत वापरून कर्णाची लांबी काढली आणि आपल्याला वर्गमुळात 5 संख्यारेषेवर दाखवता आले. आता याच नियमानुसार आपण वर्गमुळात 10 ही संख्या संख्यारेषेवर दाखवूया. इथे सुद्धा सुरुवात शून्यापासून, आरंभबिंदूपासूनच करायची. तर 10च्या जवळची लहान संख्या 9, 9चे वर्गमूळ 3 म्हणून संख्यारेषेवर 1, 2 आणि 3 या 3 संख्या दाखवायच्या. 3 वरती लंब टाकायचा, 1 एकक त्याची लांबी असेल. समजा हा ओ आहे, हा पी आहे आणि हा क्यू आहे. तर पी क्यू हे अंतर आहे 1 एकक. या ठिकाणी आपण लंब टाकला आहे म्हणजे इथं 90 अंशाचा कोन होईल. ओ आणि क्यू जर आपण जोडला तर ओ क्यू पी ओ क्यू किंवा ओ क्यू पी हा काटकोन त्रिकोण तयार झाला. आता ओ पी हे अंतर 3 आहे, पी क्यू हे अंतर 1 एकक आहे. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपल्याला कर्णाची लांबी काढता येईल. या ठिकाणी आपण कर्ण बरोबर एक्स घेऊया. मग कर्णवर्ग बरोबर एक्सचा वर्ग बरोबर ओ पीचा वर्ग, ओ पी 3 आहे, 3चा वर्ग अधिक पी क्यू 1 आहे, 1चा वर्ग. 3चा वर्ग 9 अधिक 1चा वर्ग 1. एक्स वर्ग बरोबर 9 ने 1 10 म्हणून एक्स बरोबर काय येईल, दोन्ही बाजूचं वर्गमूळ, वर्गमुळात 10. आता एक्सची किंमत आली वर्गमुळात 10 म्हणजेच कर्णाची लांबी आहे वर्गमुळात 10. आता तीच कृती करायची. कंपासमध्ये ओ क्यू इतके अंतर घ्यायचे, पोलादी टोक ओ वरती ठेवून पेन्सिलचे टोक क्यू वरती ठेवायचे आणि असा कंस काढायचा. इथपर्यंतचं अंतर असेल वर्गमुळात 10. असे अतिशय सोप्या पद्धतीने अपरिमेय संख्या आपल्याला संख्यारेषेवर दाखवता येतात. तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि व्हिडिओ पाहतच ही कृती करा म्हणजे तुम्हाला अपरिमेय संख्या संख्यारेषेवर दाखवता येतील. पुढील 4था प्रश्न आहे, खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहा. पहा, पहिला प्रश्न 0.3 आणि वजा 0.5 या 2 संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या आपल्याला संख्यारेषेवर लिहायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक संख्या धन आणि एक संख्या ऋण अशी असेल तर आपण संख्यारेषेचा उपयोग करून लगेच त्या संख्यांच्या दरम्यानच्या संख्या काढू शकतो. संख्यारेषाच दाखवली पाहिजे असा नियम नाही, पण आपल्याला या पद्धतीने सोपे पडेल. पहा, या ठिकाणी आरंभबिंदू 0 घेतला, धनसंख्या शून्याच्या उजव्या बाजूला 0.1, 0.2 आणि 0.3. मुद्दामच मी पॉईंटमधल्या संख्या घेतलेल्या आहेत कारण या ठिकाणी दिलेल्या संख्या पॉईंटमध्ये आहेत. या बाजूला वजा 0.1, वजा 0.2, वजा 0.3, वजा 0.4 आणि इकडे शेवटी येईल वजा 0.5. पहा, मध्ये किती संख्या मिळाल्या, 1 2 3 4 5 6 7 बऱ्याच संख्या मिळाल्या. आपल्याला फक्त 3 संख्या लिहायच्या आहेत, तर तुम्ही यातल्या कोणत्याही संख्या लिहू शकता. 0.1, 0.2, इथं ऋण 0.1, ऋण 0.2, ऋण 0.3, ऋण 0.4 यातल्या कोणत्याही 3 संख्या तुम्ही या दोघांच्या दरम्यान लिहू शकता. पुढील प्रश्न वजा 2.3 आणि वजा 2.33. विद्यार्थी मित्रांनो, वजा 2.3 ही संख्या आपल्याला दिलेली आहे. याच्या पुढे आपण किती जरी शून्य वाढवले तर संख्येच्या किमतीमध्ये कोणताही फरक पडत नाही, म्हणून आपण पुढे 2 शून्य घेतले. असेच 2 शून्य
आपण या ठिकाणी वजा 2.33 इकडं लिहिते मी, वजा 2.330. इथं असतानाच 2 अंक आहेत म्हणून एकच शून्य आपण घेतला. इथंही दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत, इथंही दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत. आता यांच्या दरम्यानच्या संख्या मी इथं खाली लिहिते. वजा 2.300 यानंतर वजा 2.301 अशी संख्या आपल्याला घेता येईल. लक्षात आले का तुमच्या? वजा 2.301 वजा 2.302 वजा 2.303 अशा बऱ्याच संख्या लिहिता येतील आपल्याला. वजा 2.330 पर्यंत लिहिता येईल. 3 संख्या आपल्याला मिळाल्या. तुम्हाला आणखी लिहायच्या असतील तर वजा 2.304 305 306 307 अशा बऱ्याच संख्या लिहिता येतील. पण आपल्याला 3 सांगितलेत म्हणून आपण या ठिकाणी 3 संख्या लिहिलेल्या आहेत. पुढे तिसरा 5.2 आणि 5.3 या ठिकाणी आपण तीच कृती करू शकतो. 5.20 आणि 5.30. आता याच्या दरम्यान संख्या कोणत्या येतील? 5.21 5.22 मी खाली लिहिते. 5.23 3 संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. तुम्हाला वेगळ्या लिहायच्या असतील तर पुढे लिहू शकता. 5.24 5.25 5.26 असं 5.30 पर्यंत म्हणजे 5.29 पर्यंत तुम्हाला लिहिता येईल. या पद्धतीने या 2 संख्यांच्या दरम्यानच्या 3 संख्या तुम्हाला लिहिता येतील. शेवटचा चौथा प्रश्न वजा 4.5 आणि वजा 4.6 या ठिकाणीही आपण तीच कृती करू शकतो. वजा 4.50 आणि वजा 4.60 अगदी सेम प्रोसेस. वजा 4.51 खाली लिहिते मी. वजा 4.52 वजा 4.53 3 संख्या मिळाल्या. आणखी लिहू शकता तुम्ही. वजा 4.54 55 56 57 असं वजा 4.59 पर्यंत तुम्हाला लिहिता येईल. परंतु काही आवश्यकता नाही, कारण आपल्याला फक्त 3 संख्या लिहिण्यासाठी सांगितलेले आहे. अशा रीतीने तुम्हाला सराव संच 2.2 सोडवायचा आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.